देवीच्या नवरात्रात तिच्यासाठी आवर्जून केला जाणारा एक पदार्थ म्हणजे पायस. महाराष्ट्रात हे पायस असतं, पण हेच देवीच्या नवरात्रासाठी जे साऊथमध्ये केलं जातं ते पायसम असतं आणि बंगालमध्ये दुर्गापूजेसाठी करतात ते पायश असतं. तर हा पदार्थ नक्कीच देवीचा खूप आवडता असणार, कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये हाच पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून केला जातो. त्यासाठी एक मोठी वाटी भरून तांदूळ मी रात्री धुवून स्वच्छ कापडावरती वाळत घातले होते. सकाळी ते छान आता वाळले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी पल्स मोडवरती 1-1 सेकंद फिरवलं की त्याचा एकसारखा रवा तयार होतो. पायस करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे. फुल क्रीम अर्धा लिटर दूध मी इथे आटायला ठेवलेलं आहे. दूध पूर्ण वरती आल्यानंतर त्याला तसंच मी चमच्याने हलवत 10 मिनिटं अजून उकळून घेणार आहे, म्हणजे ते थोडंसं आटल्या जाईल. थोड्याशा केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या आहेत. एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेणार आहे आणि त्या तुपावरती थोडेसे काजू आणि बदामाचे काप मी परतून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्सचे काप असे खमंग जरूर परतून घ्यावे. वरून नंतर ॲड करण्यापेक्षा आधी जर परतून घेतले तर त्याची चव अजून छान लागते. हे चांगले लालसर परतून झाले की यामध्ये एक डाव भरून आपण आत्ता जो तांदळाचा रवा केलेला आहे तो घालायचा आहे. हा तांदळाचा रवा सुद्धा अगदी छान मंद आचेवरती खरपूस असा आपण भाजून घेणार आहोत. पितृपक्षामध्ये जी आपण तांदळाची खीर करतो ती आपण कच्चाच रवा त्या दुधामध्ये घालून करतो, पण पायस करताना मात्र तांदळाचा रवा जरूर तुपावरती भाजल्याच जातो. आता हा रवा छान भाजला गेला आहे, दूधही आटलं गेलं आहे आपलं. तर हे आता पुन्हा एकदा मी गॅसवर ठेवून ह्याला एक उकळी आली की यामध्ये हा भाजून घेतलेला रवा आणि ड्रायफ्रूट्स आपण घालणार आहोत. साखर या स्टेजला आत्ता घालत नाही आहोत आपण. रवा पूर्णपणे शिजल्या गेला की मगच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. याला सतत ढवळत आपण शिजवणार आहोत, कारण जर असंच सोडून दिलं तर दूधही खाली लागू शकतं, करपू शकतं आणि तांदळाच्या रव्याचे सुद्धा असे गोळे गोळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे याला अधूनमधून सतत ढवळत आपल्याला हे पायस शिजवून घ्यायचं आहे. काही घरांमध्ये नवरात्रात रोज हे पायस देवीला नैवेद्य म्हणून असतं. माझ्या आजोळी 9 दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला हे पायस असायचं. केशर आपण घालून घेतलं याच्यामध्ये. पुन्हा याला ढवळत ढवळत हे पायस आपण शिजवून घेणार आहोत. तांदळाचा रवा शिजला की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. एका वाटीत घेऊन अधूनमधून चेक करत राहावं. पूर्ण रवा शिजल्याशिवाय त्याच्यात आपण साखर घालायची नाही आहे. एका वाटीत मी थोडासा काढून असा अंगठ्याने दाबून बघते आहे. आता हा रवा अगदी व्यवस्थित छान शिजला आहे. यामध्ये आता आपण साखर घालू शकतो. मी आज पाववाटी साखर याच्यात घालणार आहे, कारण साखर बरीच जाड आहे आणि इतकीच या पायसासाठी अगदी बरोबर प्रमाण आहे. जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर अजून थोडी जास्त तुम्ही साखर घालू शकता, पण एवढी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पुन्हा एकदा त्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. तांदळाचा रवा ऑलरेडी शिजलेला आहे. एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालतो आहोत. ती सगळी छान एकत्र मिसळून घेतली की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडंसं घट्टसर होणार आहे. गार झाल्यानंतर एका छानशा चांदीच्या भांड्यात काढून आपण देवाला त्याचा नैवेद्य दाखवणार आहोत. हे अतिशय रुचकर लागतं पायस. नुसतं खायला तर छान लागतंच, पण धान्य फराळ करताना जी दशमी आपण करतो त्या दशमी बरोबरही हे पायस खूप छान लागतं. तर तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला नक्की सांगा. धन्यवाद.